नमस्कार, माझे नाव विश्वनाथ दैने. मी आपल्या जगदंबा देवी संस्थानतर्फे भाऊंकडून 24 फेब्रुवारी रोजी ज्ञानमाळ केली व त्यात मी तुळजाभवानीचा मंत्र घेतला. त्याच्यानंतर मला असे काही बरेचसे अनुभव आले. मी पुणे जिल्ह्यातून येतो, राजगुरुनगर गावात राहतो. भाऊंकडून ज्ञानमाळेला मला असे बरेचसे अनुभव आले, पण त्यातला एक असा सांगण्यासारखा अनुभव असा होता की माझ्याकडे भक्त आले असताना त्यांच्या मुलाच्या अंगावर असे भरपूर चर्मरोगासारखे चट्टे होते. त्यांनी बरेचसे दवाखाने गेले, पण त्यांना कोणत्याही प्रकारचा फरक पडत नव्हता. हे अशा प्रकारचे अंगावर चट्टे होते. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस भक्त माझ्याकडे आले त्यावेळेस मी आपल्या भाऊंचं नाव स्मरून गुरुमंत्र कानमंत्राने त्यांना दिवेचा अंगारा दिला. त्यानंतर 1.5 दिवसात त्या मुलाच्या अंगावरचे पूर्ण चट्टे गायब झाले, असा एक अनुभव आला होता. त्यानंतर माझ्याकडे दुसरे भक्त आले असताना त्यांच्याकडे डॉक्टरचे रिपोर्ट नॉर्मल होते, पण त्यांच्या छातीत दुखणे, त्यांना अशक्तपणे असे त्यांना सारखे त्रास चालू होते. तर ते आपल्यापासून लांब असल्यामुळे मी फक्त देवीला भाऊंच्या मंत्राने देवीला प्रार्थना केल्यानंतर त्यांना 1.5 दिवसात डॉक्टरकडून डिस्चार्ज मिळाला. असे बरेचसे अनुभव आले, पण यातले 2 सांगण्यासारखे होते ते. आणि मला लहानपणापासून नाथपंथ मला जास्त आवडतो, त्यामुळे येत्या भविष्यात भाऊंकडून मी नाथपंथाची सुद्धा दीक्षा घेणार आहे. याच्या अगोदरसुद्धा मी गुरु केले होते, पण त्या गुरूंकडून मला ज्या प्रकारचं ज्ञान पाहिजे त्या प्रकारचं ज्ञान किंवा आध्यात्मिक प्रगती झाली न झाल्यामुळं मी शेवटी भाऊंकडे आलो. येते 5 महिन्यातच भाऊंचं माझा संपर्क 2दाच झालेला असतानासुद्धा फक्त त्या 5 महिन्यात एवढे असे चांगले अनुभव आले. त्यामुळे मी ज्ञानमळ झाल्यानंतर 4 महिने झाले भाऊंची माझी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. त्याच्यानंतर मला स्वप्नसुद्धा भाऊंचा दृष्टांत झाला. नंतर मी भाऊंशी बोललो असता भाऊ बोलले का तू डायरेक्ट मला भेटायला बापाच्या घरी यायला मुलाला लाजायची गरज नसती. त्याच्यानंतर मला भाऊंनी असं बोलल्यानंतर 2 दिवस मला अशी बेचैन झालं. शेवटी 3ऱ्या दिवशी मी गुरुवारी कशाची पर्वा न करता आपली 2 व्हीलर काढली आणि हे 350 किलोमीटर 2 व्हीलर आलो. आणि भाऊंच्या कृपेने माझा एकदम प्रवास सुखरूप झाला. रस्त्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस येत होता, पण कोणत्याही पावसात मला पावसाची हानी नव्हतं, मी इथपर्यंत पोचलो. असे अनेक प्रकारचे अनुभव मला भाऊन मिळाले आणि भविष्यात याच्यापेक्षा जास्त अनुभव नक्कीच भाऊ मला येतील.